अपडेट न्यूज. मॉब लिंचिंग, धार्मिक स्थळांवरील हल्ले आणि अत्याचारांविरोधात संघटना आक्रमक. CAA, UCC आणि वक्फ सुधारणा कायदा रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. संविधानाचे रक्षक, धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवरून यवतमाळात भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. बुधवारी 20 मे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे 11 सूत्री मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात देशातील मॉब लिंचिंग, गोहत्येच्या नावाखाली होणारी हिंसा आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच CAA, UCC आणि वक्फ सुधारणा कायदा रद्द करावा, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टची कठोर अंमलबजावणी करावी आणि जातनिहाय जनगणना करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. संविधानाच्या चौकटीत राहून हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे रजा शेख यांनी दिला आहे. यावेळी विविध बहुजन व मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपादक सय्यद मतीन. मुस्लिमों की नैब लिंचिंग फर्जी चौकसी चलती ट्रेन में बिहार में मुफ्ती तौसीफ रजा की जो हत्या हुई, उसके लिए आज हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया है कि उसकी CBI जांच हो और ये जो जगह जगह मुस्लिमों को टारगेट कर रहे हैं उस पर चौकसी बिठाए और अल्पसंख्यक की जो आरक्षण है उसकी आज मांग को हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया है. आज भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून आपण हे आंदोलन करत आहोत. आज जिल्हाधिकारी यांना आपण निवेदन दिलेलं आहे. विषय असा आहे की जे आजपर्यंत मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झालेला आहे, त्यांची मॉब लिंचिंग केल्या जातं, त्यांना मारण्याचं काम या देशामध्ये निरंतर केल्या जातं. धार्मिक भावना, धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम निरंतर या देशामध्ये चालू आहे. आज मस्जिदीवर हमले केले जात आहेत, त्यांच्या मजार उद्ध्वस्त केल्या जात आहे. अशा निरंतर अनेक प्रकारे त्या मुस्लिमांना टार्गेट केल्या जात आहे आणि धर्माच्या नावावर त्यांची मॉब लिंचिंग केल्या जात आहे. त्याचबरोबर जे धार्मिक स्वातंत्र्य आहे, जे की 25, 26, 27, 28 आणि 29च्या माध्यमातून दिल्या गेलं आहे, हे धार्मिक स्वातंत्र्याची संविधानाच्या अनुच्छेद नुसार यानुसार त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. जर धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे संविधानाने, तर त्याला हिरावून घेण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि आम्ही याच्या माध्यमातून सुद्धा याच्या विरोधात सुद्धा आम्ही आज जिल्हाधिकारी यांना, राष्ट्रपती मोहीम यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन देत आहोत. त्याचबरोबर गाडीमध्ये मुस्लिमांना मारल्या जातं, फेकल्या जातं. तौसीफ रजा म्हणून आहे, तर त्यांना सुद्धा मारण्याचं काम बिहारमध्ये झालेलं आहे. आणि अशा अनेक प्रकारे मुस्लिमांना टार्गेट केल्या जात आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही. भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या विरोधात निरंतर रस्त्यावर राहील. या प्रकारे जर तुम्ही आमच्या लोकांना दाबण्याचं काम करत असाल, आमच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करत असाल, तर ते भारत मुक्ती मोर्चा हे खपवून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि या माध्यमातून मी चेतावणी देऊ इच्छितो की जर भविष्यामध्ये ह्या गोष्टी थांबल्या नाही तर आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन करू, हे यावेळी सांगू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.